केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात सर्वसामान्य गोरगरीब जनतेसह शेतकरी वर्गाच्या विकासासाठी काहीच काम केलं नाही। मोदी सरकार हे मुठभर लोकांच्यासाठी आहे, सर्वसामान्य जनतेसाठी नाही। त्यामुळे देशातील गोरगरीब जनता दुखावली आहे। देशातील जनतेने परिवर्तन करण्याचा निर्णय घेतलाय। लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडणार आहे। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे असा स्पष्ट विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी व्यक्त केलाय। दरम्यान विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांना साथ देण्याचं आवाहन राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी केले। तासगाव कवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते। या मेळाव्यात तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी शरद पवार म्हणाले, सत्ता ही सेवेचं साधन आहे। सत्तेचा वापर हा योग्य पद्धतीने आणि शांततेने केला पाहिजे। सत्ता ही विनयाने राबवायची असते, सत्ता कधीच डोक्यात जाऊ द्यायची नसते। मोदी सरकारच्या डोक्यात सत्ता गेली आहे, डोक्यात गेलेली सत्ता खाली आणली पाहिजे। सत्ता खाली आणण्याचा निर्णय जनतेने लोकसभा निवडणुकीवेळी घेतलाय। राज्यात महाविकास आघाडीला संधी दिली आहे, राज्यात ही संधी द्यावी असं आवाहन करून सत्तेचा लाभ हा सर्वांना झाला पाहिजे, त्यासाठी मी जाणीवपूर्वक लक्ष देणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले। स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर असलेले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य देत असलेला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि देशात माहिती तंत्रज्ञानाचा आग्रह करणारे पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय खालच्या पातळीवर जहरी टीका सतत करत आहेत। तसेच देशाकरिता देशभर पदयात्रा करणारे राहुल गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी हल्ला चढवण्याचं षडयंत्र करत आहेत। देशातील घातक असलेली नरेंद्र मोदी प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे। शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना शेतकरी वर्गासाठी 70,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग वाचला आहे। शरद पवार हेच शेतकऱ्यांचे नेते आहेत। आबांनी MIDC साठी प्रयत्न सुरू केले होते, त्यावेळी आबांना श्रेय जाईल या भीतीपोटी काही समाजकंटकांनी विरोध केला। सध्या आम्ही MIDC मंजूर करून आणली आहे। MIDC साठी लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण मंजूर केले। आता शरद पवार यांच्या सहकार्याने मोठ्या कंपन्या आणण्यात येणार असल्याची ग्वाही युवा नेते रोहित पाटील यांनी दिली। त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा पहिला निकाल आणि आमदार हा कवठेमहांकाळ तासगावमधून असेल। कोण मोठा पैलवान असो अथवा लहान पैलवान, आम्ही त्याला चितपट करणार असं खुलं आव्हान रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचं नाव न घेता यावेळी दिलंय। दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे, सध्या ग्रीनफील्ड राज्यमार्ग होतोय। या मार्गाला आमचा पाठिंबा आहे, परंतु सरकारने शक्तीपीठ महामार्ग मंजूर केलाय। या मार्गात आमच्या भागातील शेकडो एकर बागायत जमिनी जाणार आहेत। आमच्या भागातील द्राक्ष बागा आणि ऊस शेती उद्ध्वस्त होणार आहे। शेतकरी अडचणीत सापडणार आहे। शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही, आमचा शक्तीपीठ महामार्गाला खुला विरोध असल्याचा गंभीर इशारा युवा नेते रोहित दादा पाटील यांनी दिलाय। जिल्ह्यात कोरोनाच्या साथीनंतर तब्बल 2 वर्षांनी स्वाईन फ्लूने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे। मिरज पूर्व भागातील एका गावातील 1.5 वर्षाच्या बालकाचा स्वाईन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। त्या बालकावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या बालकाची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। दरम्यान बालकाच्या संपर्कातील लोकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत। राज्यातील काही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडत आहेत, मात्र जिल्ह्यात आतापर्यंत या स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण नव्हता। मात्र सोमवारी एका बालकाला लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली। मिरज पूर्व भागातील एका गावातील बालकास ताप आल्यामुळे दिनांक 28 जून रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र ताप कमी होत नसल्याने डेंग्यू, स्वाईन फ्लूसह इतर चाचण्या करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता। बालकाच्या तपासणी चाचणीचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला, त्यानुसार बालकास स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं उघडकीस आलंय। मात्र सुदैवाने बालकाची तब्येत ठणठणीत आहे। तसेच पुढील 1 ते 2 दिवसात त्याचा डिस्चार्ज देण्यात येणार आहे। 1.5 वर्षाच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झालाय। बालकाच्या घरातील परिसरातील वस्तीवरील नागरिकांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात आले, मात्र प्रथम सर्व्हेमध्ये कोणाला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळली नाहीत। तसेच खबरदारी म्हणून बालकाच्या घरातील सर्व लोकांना स्वाईन फ्लूच्या अनुषंगाने प्राथमिक उपचार सुरू करण्यात आलेत। कोणीही घाबरू नये, मात्र लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। सरकारने वीज फुकट देण्याचं जाहीर केलंय, त्यामुळे आता मोटर बंद करायला कोण जाईल काय? सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका असं आवाहनही यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलंय। कवठे एकंद येथील एका संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली। यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले।
खासदार शरद पवार म्हणाले, आपण ऊसाचं पीक घेतो. मी यावर बोलतो तेव्हा अनेकांना राग येतो. राग येण्यासारखंच मी बोलतो. त्याचं कारण ऊसाचं पीक म्हणजे माझ्या मते आळशाचं पीक. रान तयार केलं, त्या ठिकाणी बियाणं आणलं, लागण केली, त्यानंतर पहिली भांगलणी, दुसरी भांगलणी केली. हे सगळं झालं की फक्त तोडणीची तारीख कधी येते एवढंच आपण बघतो. एकदा ऊसाची लागवड केली की नंतर थेट ऊस कारखान्याला घालवायचा असं सांगत खासदार शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कान टोचलेत. ऊस शेती करून आम्ही जगाच्या आणि गावच्या राजकारणाची चर्चा करत बसतो. राजकारण करायचं असतं, पण तो आपला धंदा नाही. आपला प्रपंच सांभाळून मग ते करायचं असतं, असंही शरद पवार म्हणाले. क्षारपड जमिनीसाठी राज्य सरकारने एक योजना आणली आहे. ते खर्चिक आहे. त्या खर्चाची जबाबदारी सरकार 80% घेतं. अतिरिक्त पाणी हे बाहेर काढलंच पाहिजे. पाण्याची गरज आहे, पण अतिरिक्त होता कामा नये. आपल्याकडे नदीकाठ हा काळ्या मातीचा असतो. आपल्याकडे काही लोकांना सवय आहे की एकदा मोटार चालू केली की परत 4 दिवस तिकडं बघतच नाहीत. आता तर सरकारने मोफत वीज केली आहे. आता मोटर कोण बंद करायला जाणार आहे का? सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका असं आवाहन खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलंय. शेतीमाल आणि औद्योगिक दरामध्ये किती तफावत निर्माण झाली आहे. म्हणूनच शासनाकडून आम्हाला फुकटची योजना नको, पण शेतीला योग्य भाव देण्यात यावा. तसेच गाई म्हशीला दूध दरासाठी 9 ऑगस्टपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने सर्व मोफत योजना बंद कराव्यात. आम्हाला शासनाचं काही मोफत नको आहे, पण शासनाने शेतीमालावर कोणतेही निर्बंध घालू नयेत. सरकारच्या हस्तक्षेपामुळे गेल्या 60 वर्षात शेतमालाचे दर आहेत तसेच आहेत, परंतु उद्योजकांच्या मालाचे दर 10 पटीने वाढलेत. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजार झालाय. केंद्र शासन वर्षाला 6,000 रुपये देतं, पण शेतकऱ्यांकडून वर्षाला जीएसटी करातून लाखो रुपये वसूल करत आहेत. सर्व रासायनिक खते, कीटकनाशकांसह सर्वच शेतीमालाची जीएसटी करातून मुक्त केली पाहिजे. राज्यातील 200 साखर कारखान्यांची मालकी केवळ 25 कुटुंबियांकडे आहे. त्यामुळे केंद्र शासनाने 2 साखर कारखान्यातील 25 किलोमीटर अंतराची अट रद्द केली पाहिजे अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. निर्मला सीतारामन यांनी माहिती घेऊन लवकरच 2 कारखान्यातील अंतराच्या अटीबद्दल निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिल्याचं पाटील यांनी सांगितलं. यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, महादेव कोरे, अमगोंडा पाटील, शंकर मोहिते, धनपाल माळी, राजू बिरनाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जातीय व्यवस्थेमुळे अनेक समाज अजूनही पारतंत्र्यात आहे. त्यांना मूळ प्रवाहात आणायचं असेल तर समाजातील जातीय विषमता दूर झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत लक्ष्मण माने यांनी व्यक्त केलंय. महापालिकेच्या 29व्या वसंत व्याख्यानमालेला विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये सुरुवात झाली. आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन झालंय. प्रसिद्ध वक्ते उपराकार लक्ष्मण माने यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, माजी नगरसेविका सविता मदने, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, मानसिंग पाटील, विद्या घुगे, आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, माजी नगरसेवक वि.द. बर्वे, माहिती अधिकार कार्यकर्ता शाहीन शेख आदी जण उपस्थित होते. पहिल्या दिवशी आयुष्याची चित्तरकथा या विषयावर उपराकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंफले. यावेळी त्यांनी सध्याच्या वास्तववादी जातीय व्यवस्थेबाबत सर्वांना माहिती दिली. आभार उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी मानले. सूत्रसंचालन MC कांबळे यांनी केले. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता तासगावचे डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफले जाणार आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील 19 गावातून जातो. यामुळे पिकाऊ जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या महामार्गाची गरज नसताना केला जात आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. खासदार पवार यांनी या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ अशी ग्वाही दिली. शक्तीपीठ महामार्गाबाबत बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची सांगलीत भेट घेतली आहे. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी मांडल्या. नागपूर गोवा महामार्गात शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुंकी, नागाव कवठे, कौलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माणे, सांगलीवाडी आदी गावातील 5,000 शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. तासगाव, कवठे मंकाळ आणि आटपाडी या तालुक्यात सिंचन योजना अलीकडेच पूर्ण झाल्या असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी जमिनी स्वभांडवलावर विकसित केल्या आहेत. त्यांचा फारच तोटा होणार आहे. काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शरद पवार
यांनी या महामार्गासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीने बैठक घेऊन आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात कॉम्रेड उमेश देशमुख, सतीश साखळकर, उमेश एडके, दिगंबर कांबळे, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, विष्णू पाटील, संग्राम पाटील, अधिक पाटील, अनिल पाटील, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील, मुरलीधर निकम, प्रशांत पाटील, अमर पाटील, दत्तात्रय पाटील, मयूर पाटील, श्रीकांत पाटील, जयप्रकाश पाटील, गजानन सावंत, प्रकाश टकले, शेरखान पठाण, एकनाथ कोळी आदी जण उपस्थित होते. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भविष्याचे देशाचे कुशल नेतृत्व आहे. विद्यार्थ्यांनी सुशिक्षित होण्याबरोबर सुसंस्कृत व्हावे असे मत महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी व्यक्त केले. मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मल्हार क्रांती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भडमाने, संजय घोडावत, युनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्राध्यापिका ज्योती ताटे, माजी महापौर कारचंद कांबळे, हिराजी थोरवडे, माजी नगरसेविका पद्मश्री पाटील, कल्पना कोळेकर आदी जण उपस्थित होते. डॉक्टर रवींद्र ताटे यांनी संस्थेच्या कामाविषयी प्रशंसा करीत संस्थेने राबवलेले हे कार्य अतिशय स्तुत्य असून खूप कमी संस्था अशा काम करत आहेत. त्याचप्रमाणे संघर्ष आणि चिकाटी असेल तर यश साध्य करता येते असे मत व्यक्त केलं. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भडमाने म्हणाले, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य या संस्थेच्या माध्यमातून करत असल्याचं मत त्यांनी सांगितलं. राज्यस्तरीय महिला कबड्डी खेळाडू साक्षी अमोल कांबळे, राज्यस्तरीय स्केटिंग खेळाडू श्रेयस योगेश तारळेकर आणि त्यांच्या पालकांचा शालेय संपूर्ण शालेय किट, शील्ड, प्रमाणपत्र आणि वृक्षारोप देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच 35 गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप भनमाने, अजित दुधाळ, रामभाऊ काळे, सागर भनमाने, प्रतीक पाटील, राहुल सरक, नेहा साठे, विजय टेंगले, महेंद्र साठे, रोहित भनमाने, विशाल पाटील, प्रणित जाधव आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शुभम कानडे यांनी मानले. महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये कचरा वेचक महिलांना मनाई करण्यात आली आहे. त्यांना पर्यायी काम महापालिकेने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. आयुक्तांनी याबाबत भविष्यात सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. महापालिकेच्या कचरा डेपोत सध्या गेल्या 15 दिवसांपासून कचरा वेचक महिलांना मनाई केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आयुक्तांची भेट घेण्यात आली. यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे, महिला व बाल कल्याणच्या माजी सभापती व जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील आणि माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने घनकचऱ्याचा प्रकल्प सुरू झाल्यापासून कचरा वेचण्यास मनाई करण्यात आली आहे. कचरा वेचक महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कचरा वेचक महिला पारंपरिकरित्या रस्त्यांवर, गटारात, डम्पिंग ग्राउंडवर जमा झालेल्या कचऱ्यातून भंगारात विकलं जाणारे कागद, बाटल्या, लाकूड, लोखंड इत्यादी सामान बाजूला करणारे कचरा वेचक शहरातील कचरा व्यवस्थापनाचा भाग आहेत. मात्र आजवर पालिकेकडून त्यांच्याकडे फारसं लक्ष देण्यात आलं नाही. उलट व्यवस्थापनात अडचण निर्माण करणारे घटक याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांची अडवणुकी होते. मात्र कचऱ्यावर उपजीविका चालवणाऱ्या महिलांना घनकचरा व्यवस्थापनात सहभागी करून घेणं आवश्यक आहे. कचरा वेचक महिलांना राहण्यास घर नसल्याने पालिकेने बांधलेल्या घरकुलामध्ये त्यांना प्राधान्य द्यावं. त्याचप्रमाणे ज्या महिलांनी महापालिकेकडून ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे, अशा महिलांना कचरा गाडीवर ड्रायव्हर म्हणून नेमण्यात यावं. या महिलांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विविध प्रकल्प सुरू करून द्यावेत. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची पालिकेने काळजी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आयुक्तांनी भविष्यात सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली आहे. सांगली शहरातील सांडपाणी शेरी नाल्याच्या माध्यमातून कृष्णा नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे कृष्णा नदीत प्रदूषण होत आहे. नागरिकांना हे दूषित पाणी पचवावं लागते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेरी नाल्याचा प्रश्न पालकमंत्री, खासदार आणि आमदारांनी तातडीने सोडवावा अशी मागणी लोकहित मंचाच्या वतीने करण्यात आली आहे. लोकहित मंचाचे जिल्हाध्यक्ष मनोज भिसे यांनी लोकप्रतिनिधींना याबाबतचे निवेदन दिले. त्यात म्हटलंय की शेरी नाल्याच्या प्रश्नावर अनेक निवडणुका झाल्या आहेत, पण शेरी नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला नाही. सध्या शेरी नाल्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर नदीमध्ये मिसळत असून त्याचा धबधबा निर्माण होऊन परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. हे पाणी उचलून ते प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली आहे, परंतु ती कुचकामी ठरते. शासकीय स्तरावरील कारभारामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले. कृष्णा नदीचं पाणी पिण्यासाठी
आरोग्यासाठी हानिकारक आहे असा अहवाल यापूर्वी दिलाय. त्यामुळे सांगलीच्या शेरीनाला प्रश्नावर पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ हे कधी लक्ष देणार, हा प्रश्न कधी सोडवणार याकडे जनता डोळे लावून बसली आहे. सांगली लोकप्रतिनिधींनी तातडीने हा प्रश्न न सोडवल्यास शेरी नाल्याचं पाणी पालकमंत्री, खासदार आणि आमदारांच्या कार्यालयाबाहेर ओतू असा इशाराही लोकहित मंचच्या वतीने देण्यात आलाय.